अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता आलेली सर्वात मोठी बातमी असणार आहे। शेतकऱ्यांना मिळणार आता हेक्टरी 18,900 रुपये पीक विमा। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आता 2 तासांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पीक विमा जमा होणार अशी माहिती आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली। तर मग शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची आता प्रतीक्षा इथं संपलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% आता तुम्हाला पैसे देखील मिळणार आहे। कारण की सरकारने आता एक यादी जाहीर केली। या यादीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांची आणि सर्व तालुक्यांची, गावांची यादी सरकारने सांगितलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांच्या, गावांच्या आणि तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्यांचं, तुमच्या जिल्ह्यांचं, तुमच्या गावांचं नाव असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये 18 ते 18,500 रुपये तुम्हाला हेक्टरीप्रमाणे मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तर बघा, आज सरकारच्या माध्यमातून अगदी 2 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 18,000 रुपये टाकण्याचा निर्णय हा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी बघा निधी तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। परंतु सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार नाही। तर कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र करण्यात आले आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या यादीतून आता बाहेर काढण्यात आलं, म्हणजेच त्यांना अपात्र करण्यात आलं, तर हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे। तर बघा, हा निधी तुम्हाला मिळणार की नाही मिळणार यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर याची यादी आता तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर बघा, या यादीमध्ये भरपूर शेतकऱ्यांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांना पात्र आणि भरपूरशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। आता बघा, पात्रतेची यादी आपण सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेली ते आता लगेच बघूया। त्याचसोबत बघा, तुम्ही जर का पात्रतेच्या यादीमध्ये मोडत असाल तरी देखील तुम्हाला हा निधी मिळणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच ही महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज सांगितलेली आहे। कारण की बघा, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता तात्काळ निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की आमच्या खात्यावरती हा पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, कधी जमा होणार। तर या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सरकारने एक आता जी-आर जाहीर केला। या जी-आरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी आता निधी सरकारने टाकलेला आहे आणि त्या निधीला आता मंजुरी देखील सरकारने दिलेली आहे। आता स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा आदेश दिला। अनेक महिन्याभरांपासून आता इथं थांबलेला जो काही रखडलेला थकीत पीक विमा होता, तो सर्व पीक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता इथं जमा होणार हे देखील माहिती त्यांनी सांगितली। कारण की शेतकरी चिंता करत होते, पीक विमा आम्हाला भेटणार नाही आणि भेटणार तर कधी भेटणार, कारण की भरपूरसे शेतकरी आतुरतेने इथं वाट बघत होते। आता बघा, तो पीक विमा थांबला होता, तो आता रखडलेला पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, लगेच मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी, तुमच्या गावांची यादी, तुमच्या तालुक्यांची यादी तुम्हाला सांगतो। त्या यादीमध्ये जर का तुमच्या तालुक्यांचं, जिल्ह्याचं आणि गावाचं नाव असेल तर 100% तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे। तर जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुम्हाला लगेच मी जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। परंतु त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती हे सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा इथं संपलेली आहे। शेतकऱ्यांसाठी एक आता मोठी आणि दिलासा देणारी बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। कारण की सर्व तांत्रिक अडचणी दूर करून डीबीटी प्रणालीच्याद्वारे, म्हणजेच बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं जे काही आधार कार्ड लिंक असेल किंवा तुमच्या आधार कार्डला जे कुठली तुमची बँक लिंक असेल त्या सर्व बँकेच्या खात्यावर पैसे क्रेडिट करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आता बँकांना देऊन टाकलेला आहे। बघा, पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे। जो म्हणजे आता बघा, 25% अग्रिम पीक विमा होता, आता काही शेतकऱ्यांना भेटला, काहींना भेटायचा बाकी आहे। बघा, दुसरा टप्पा 75% अग्रिमचा पीक विमा, आता टप्प्यांमधील हे तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण करणार असं देखील आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। 25% अग्रिमचे पण आणि टोटलचे 2 ते 3 टप्पे करण्यात आलेले आहे आणि ह्या पहिल्या टप्प्याचं वितरण होत आहे। तर मग या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं, तुमच्या तालुक्यांचं, तुमच्या गावांचं नाव आहे का हे नक्की तुम्हाला बघायचं आहे, तरच तुम्हाला हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार। बघा शेतकरी बांधवांनो, कधी कधी आता बघा अतिवृष्टी पावसामुळे किंवा ढगफुटीमुळे आणि हवागर्डीमुळे आणि भरपूरशा इथं पिकांचं, शेती पिकांचं, शेतीमालांचं आणि गुरे जनावरांचं तुमचं नुकसान झालं आहे। कारण की बघा, यंदा 2025 मध्ये
भरपूरशा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई पीक विमा टाकण्याचा आता मंजूर हे सरकारने आदेश आता देऊन टाकलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरसे शेतकरी बांधव इथं आतुरतेने वाट बघत होते आणि चिंता करू लागलेले होते. सरकारने आता सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. पीक विम्याची रक्कम अनेक महिन्याभरापासून प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज परतफेड, नवीन हंगामाची तयारी आणि बघा दैनंदिन इथं खर्चामुळे सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. आता या परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं आता जे काही आर्थिक परिस्थिती समजून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पीक विमा टाकण्याचं आता त्यांनी ठरवलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार आहे. पहिल्या जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलेला आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, नांदेड, अकोला, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, जालना, त्यानंतर बघा वाशिम, यवतमाळ आणि नांदेड, परभणी आणि हिंगोली, त्यानंतर बघा नागपूर, चंद्रपूर, सोलापूर आणि कोल्हापूर. तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे. फक्त तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. जर का तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर कदाचित तुम्हाला देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून पैसे मिळणार नाही. कारण की सरकारने अनिवार्य केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विम्याची भरपूरशा दिवसांपासून वाट बघत असेल तर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. भरपूरशा हंगामाची तयारी आता सरकारने केलेली आहे. कारण की बघा 2025मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विम्याची वाट बघत होते तर हे देखील तुम्हाला कामं लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड तुमचं लिंक तुम्हाला करून ठेवायचं आहे. जेणेकरून तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम, कुठलीच अडचण इथे येणार नाही आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून सरळ पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर अशा पद्धतीची माहिती आहे. अशीच शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.